दत्त महाराजांची कृपा होणं, दत्त महाराजांचा जन्मदिवस साजरा करणं म्हणजे अंगाला भस्म फासणं, खाकेला झोळी, कमरेला लंगोटी लावून जीवन जगणं असं अजिबात नाही आहे. नुसत्या आरत्या करून आता दत्त जयंती करून उपयोग नाही. तर नेमकं आहे काय मग? दत्त महाराजांनी आम्हाला काय दिलेलं आहे जे आम्हाला अजून कळलं नाहीये. आजच्या विज्ञानाने सिद्ध केलंय की सुख, छान कपडे घातले की सुख वाटतं ना, डोकं बिकं दुखत नसेल तर सुख वाटतं ना. आज मला काहीच होत नाहीये, हा सुख वाटतंय. आणि डोकं दुखायला लागलं, दुःख. विज्ञानाने सिद्ध केलंय सुखाची जी वेव आहे आणि न्यूमरिकल्स आणि दुःखाचे ऑलमोस्ट ॲट पार आहेत. ओ शिट ना, असंच म्हणायला पाहिजे. बरेच वेळा मी सांगतो की हे नाटकवाले, सिनेमावाले ह्यांच्याकडनं मी शिकतो दर क्षणाला. अध्यात्म शिकतो, होय मी अध्यात्म शिकतो, जी आजच्या काळाची गरज आहे. एखादा भावना विवश प्रसंग चाललेला असतो आणि तो प्रसंग झाल्यानंतर तो कलाकार विंगेत जातो, म्हणजे तुम्हाला दिसत नाही ह्या पडद्याच्या, आणि लगेच काय रे उखे होता ना, अरे नाही रे चायला काल रात्री उशिरा आलो ना, त्यामुळे उशिरा झोपलो होतो, साला मला जाम टेन्शन होतं, ते बरोबर त्यावेळेस डोळ्यामधनं पाणी येईल की नाही वगैरे. अरे नाही कडक, चल 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 10 मिनटात मला एक दे ना सिगरेट, चल माझा तिथं आणून, माझा डायलॉग आलाय, मी जातो जातो लगेच. हा जो स्विचओव्हर आहे ना, स्विचओव्हर, स्विच ऑन स्विच ऑफ, ही इतक्या समर्थपणे ही कलाकार मंडळी करतात, पण जीवनामध्ये त्यांना करता येत नाही. म्हणजे जे इतक्या इझिली करतायत, इथं समोर 2 मिनिटामध्ये भावना बदलल्या, आवाज बदलला, बॉडी लँग्वेज बदलली, चेहरा बदलला. सो त्या भूमिकेमधनं शिरायचं, आपला रोल अदा करायचा आणि आत गेल्या क्षणी म्हणजे तुम्हाला चक्कर येईल की समोर आत्ता आपण काय नाटक बघितलं आणि मागं काय चाललंय. मी टीका नाही करत आहे, याला म्हणतात हाडाचा सच्चा कलाकार. तो प्रेक्षकांसमोर वेगळी एक भूमिका रंगवत असतो समर्थपणे, की तुम्हाला जणू काय वाटतं की अप्पासाहेब बेलवलकर म्हणजे असाच आहे. आत गेल्यानंतर नाना पाटेकर असतो किंवा श्रीराम लागू असतो, पण समोर तो ऑथेल्लो असतो. मग हेच जर आपल्याला जीवनात करता आलं तर आवड आहे का हो? का नाही जमत तुम्हाला? की आयुष्यामध्ये नाटकामध्ये असतं ना, एखादा कॉमेडी सीन असतो, एखादा सुखाचा असतो, एखादा दुःखाचा असतो, समर्थपणे कलाकार करतो. मग तो कलाकार स्वतःच्या जीवनामध्ये काही नाही कला त्याला आणता येत. मग संत मंडळी आम्हाला सांगत आले, सुखदुःखे समे कृत्वा. ही कला ज्यांना जीवनात आणता आली ते संत झाले. एवढाच फरक आहे संत आणि कलाकारामध्ये. आणि त्या दोघांनाही मी बारकाईने स्टडी करतो. मी शिष्य आहे, गुरु नाही. एक विद्यार्थी आहे, आजही तुमच्यासमोर बसलेला एक विद्यार्थी आहे. तुमच्यापेक्षा 4 बुकं जास्त वाचली म्हणून फक्त इथे बसलोय, बाकी काही फरक नाही आहे.